इराणमध्ये अचानक एक युद्ध सुरू झालंय आणि त्याच्या सुरुवातीलाच एक मोठा गोंधळ आहे. म्हणजे सुरुवातीच्या काही तासातच एक गोष्ट एकदम स्पष्ट झाली. हे युद्ध नेमकं का सुरू झालं या अगदी बेसिक प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाहीये. आणि हाच गोंधळ या युद्धाची खरी कहाणी सांगतो. आता हा गोंधळ का आहे? कारण जी काही अधिकृत स्पष्टीकरणं दिली जात आहेत ती एकमेकांच्या इतक्या विरुद्ध आहेत की नक्की ध्येय काय आहे हेच कळायला मार्ग नाही. हे जवळजवळ अशक्य झालंय. तुम्ही फक्त सुरुवातीची काही विधानं ऐका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक बोलतायत, इस्रायलचे पंतप्रधान दुसरंच काहीतरी सांगतायत आणि त्यांचा युद्ध विभाग तिसरीच गोष्ट पुढे करतोय. आता जेव्हा नेतेच असे वेगवेगळे बोलत असतील तर प्रश्न पडतोच ना की नक्की काय मिळवायचंय. म्हणजे या गोंधळामागे खरं तर एक नाही तर 3 वेगवेगळ्या योजना आहेत असं दिसतंय. आणि या तिन्ही योजना एकमेकांशी स्पर्धा करतायत. जणू काही एक नाही तर 3 वेगवेगळी युद्ध एकाच वेळी लढली जातायत. चला आपण एक एक करून या तिन्ही योजना समजून घेऊया. तर यातली पहिली थिअरी आहे नेतृत्व बदल. आता याचा अर्थ पूर्ण सिस्टम बदलणं नाहीये. हे म्हणजे कसं तर फक्त इराणच्या सरकारमधला जो सगळ्यात मोठा नेता आहे त्याला बदलायचं. म्हणजे राजा तोच, फक्त मुकुट दुसऱ्याच्या डोक्यावर. आता हे जे पहिलं ध्येय आहे ना, यामागे होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. त्यांनी व्हेनेझुएलाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवलं होतं. तिथे त्यांनी काय केलं? फक्त नेत्याला बदललं आणि आपल्या सोयीच्या माणसाला सत्तेत आणलं. आणि याचा खरा उद्देश काय होता? तर देशांतर्गत राजकारणात फायदा मिळवणं. कारण पोलमध्ये अशा कारवाईला लोकांचा चांगला सपोर्ट मिळत होता. आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे एक वाक्य तर त्यांचा इरादा अगदी स्पष्ट करतं. ते म्हणाले होते की हे खूप सोपं होणार आहे. जसं व्हेनेझुएलामध्ये झालं तसंच हे यशस्वी होईल. म्हणजे त्यांच्या डोक्यात ही एक छोटी, पटकन होणारी कारवाई होती. पण थांबा, सगळ्यांचाच उद्देश इतका छोटा नव्हता. दुसरी थिअरी थोडी वेगळी आहे, अधिक पारंपरिक लष्करी उद्दिष्टाची. ती म्हणजे इराणची लष्करी ताकदच खतम करून टाकायची. म्हणजे त्यांचे मिसाईल्स, त्यांचे न्यूक्लिअर प्रोजेक्ट्स, हे सगळं. आणि या ध्येयासाठी आदर्श काय मानला जातोय? तर 1998 मध्ये इराकवर जे बॉम्बर हल्ले झाले होते ते. म्हणजे मिसाईल्स, न्यूक्लिअर साईट्स आणि त्यांची नौदल मालमत्ता, या सगळ्याला टार्गेट करायचं. आणि सौदी अरेबिया आणि अमेरिकेतले काही मोठे नेते या प्लॅनचे कट्टर समर्थक आहेत. याबद्दल सेनेटर लिन्सी ग्राहम यांचे एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, या कारवाईचं उद्दिष्ट धोका बदलणं आहे, राजवट बदलणं नाही. म्हणजे इथे देश ताब्यात घ्यायचा नाहीये किंवा सरकार पाडायचं नाहीये, फक्त लष्करी धोका कमी करायचा आहे. एकदम क्लिअर. आणि आता येते तिसरी थिअरी, जी सगळ्यात धोकादायक आणि सगळ्यात मोठी आहे. इराणची संपूर्ण राजकीय व्यवस्थाच मुळासकट उखडून फेकून द्यायची. आता याला फक्त राजवट बदल किंवा रिजिम चेंज म्हणणं चुकीचं ठरेल. हा एक प्रकारे देश जिंकण्याचाच प्रयत्न आहे, कॉन्क्वेस्ट. आणि यासाठी मॉडेल म्हणून 2003च्या इराक युद्धाकडे पाहिलं जातंय. म्हणजे फक्त नेता नाही तर अख्खी सिस्टम मुळापासून बदलायची आणि तिथे आपली नवीन व्यवस्था लादायची. हे आहे खरं ध्येय. आणि हे काही नवीन नाहीये. इस्रायलच्या पंतप्रधानांचं 2002 मधलं एक विधान ऐका. ते म्हणाले होते, आम्हाला इराणमध्ये राजवट बदल झालेला पाहायला आवडेल जसं मला इराकमध्ये पाहायचं होतं. म्हणजे बघा ही इच्छा किती जुनी आहे आणि त्याची तुलना थेट इराक युद्धाशी केली जातेय. तर आता आपल्यासमोर 3 वेगवेगळ्या योजना आहेत, बरोबर? एकात फक्त नेता बदलायचा आहे, दुसऱ्यात फक्त शस्त्र नष्ट करायची आहेत आणि तिसऱ्यात अख्खा देशच बदलायचा आहे. पण जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा काय होतं? तेव्हा एक अशी भयानक परिस्थिती तयार होते जी यापैकी कुठल्याही एका योजनेपेक्षा खूप खूप जास्त विनाशकारी ठरू शकते. यालाच म्हणतात एस्केलेशन डायनॅमिक्स. आता हा जरा जड शब्द वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. युद्धामध्ये जो पक्ष सगळ्यात जास्त आक्रमक असतो ना, तोच युद्धाची लेवल ठरवतो. आणि मग बाकीच्यांना इच्छा असो वा नसो त्या लेवलवर येऊनच लढावं लागतं. ही संघर्षाची शिडी तेच दाखवते. सगळ्यात वरची पायरी कोणती? विजय मिळवणं, म्हणजे कॉन्क्वेस्ट. मग होतं काय की हे सगळ्यात मोठं, सगळ्यात आक्रमक ध्येयच युद्धाची पातळी ठरवतं. ज्यांना फक्त नेतृत्व बदलायचं होतं त्यांनाही नकळतपणे या पूर्ण युद्धाच्या खाईत ओढलं जातं. कारण युद्धात नियम नेहमीच सगळ्यात धोकादायक खेळाडू ठरवतो. आणि या वाढत्या संघर्षातून एक चौथा, कोणीही विचार न केलेला एक भयंकर परिणाम समोर येतो. एक असा परिणाम ज्याची इच्छा कुणीच केली नव्हती, पण ज्याचं भूत अफगाणिस्तानच्या रूपाने आजही सगळ्यांना छळतंय. ध्येय काय होतं? विजय किंवा राजवट बदल. म्हणजे एक जुनी व्यवस्था काढून तिथे एक नवीन, चांगली व्यवस्था आणायची. पण प्रत्यक्षात काय घडतंय ते आहे राज्याचं पतन, म्हणजे स्टेट कोलॅप्स. यामध्ये कोणतीही नवी व्यवस्था येत नाही, उलट असलेली व्यवस्थाच पूर्णपणे कोसळून पडते आणि मागे उरते ती फक्त अनागोंदी, अराजकता.
आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राज्याचं पतन हे कोणाचंही ठरवलेलं ध्येय नव्हतं. अफगाणिस्तानमध्येही हे झालं होतं. जेव्हा रणनीतीच गोंधळलेली असते आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या दिशेने खेचत असतो, तेव्हा असा विनाशकारी परिणाम आपोआपच समोर येतो. या सगळ्यातून आपल्याला आजच्या काळातल्या युद्धांबद्दल एक खूप मोठा धडा मिळतो. अनेकदा मोठी युद्ध ही कोणीतरी एका व्यक्तीने घेतलेल्या स्पष्ट निर्णयामुळे सुरू होत नाहीत. ती प्रशासकीय गोंधळ, अंतर्गत मतभेद आणि ध्येयांमधल्या अस्पष्टतेमुळे आपोआप घडतात. आणि हा प्रकार काही आजचा नाहीये. इराक युद्धाच्या वेळी काय झालं होतं, अगदी हेच. अनेकांना वेगवेगळ्या कारणांसाठी युद्ध हवं होतं. कोणाला तेल हवं होतं, कोणाला सत्ता. पण सामूहिक संहाराची शस्त्र किंवा WMDs हा एक असा मुद्दा होता ज्यावर सगळे एकत्र आले. पण पडद्यामागे प्रत्येकाचे अजेंडे वेगळेच होते आणि त्यामुळेच ते युद्ध कशासाठी लढलं जातंय हे शेवटपर्यंत अस्पष्टच राहिलं. एका माजी अमेरिकन डिप्लोमॅट रिचर्ड हास यांनी याचं वर्णन एका वाक्यात केलंय. ते म्हणतात, निर्णय घेतला गेला नाही, निर्णय आपोआप झाला. विचार करा, जेव्हा अनेक वेगवेगळे अजेंडे एकत्र येतात तेव्हा कुणी एक व्यक्ती निर्णय घेत नाही, तर घटनांची साखळीच सगळ्यांना एका अनपेक्षित निर्णयाकडे ढकलून देते. आणि यातला सगळ्यात मोठा धडा हा आहे, जेव्हा युद्धाचा उद्देशच स्पष्ट नसतो तेव्हा ते कधीच संपत नाही. ते वाढतच जातं, कारण ते कुठे थांबायचं हेच कुणाला माहीत नसतं. आणि अशी गोंधळलेली युद्धे कायमची युद्धे म्हणजे फॉरेव्हर वॉर्स बनून जातात. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, जेव्हा मोठ्या पदावर बसलेले नेते आणि त्यांच्या गोंधळलेल्या रणनीती फेल होतात, तेव्हा या सगळ्याची किंमत नक्की कोण चुकवतं? या अस्पष्ट ध्येयांपायी जी जीवितहानी होते, जे नुकसान होतं, त्याला जबाबदार कोण?